बाई साहेब, नाना साहेब, बाई साहेब, गोविंदा. अजिबाई कोण आहे रे तिकडे? वहिनी साहेब, एक गरीब बाई आलीये, काय काम आहे का म्हणून विचारते ती. पाठवून दे तिला. जी बाई साहेब. ए बाई, काम द्या बाई साहेब गरीबाला. गरीबाला कोण पण नाही. 2 वेळेचं जेवण झालं म्हणजे बस झालं बाई साहेब. घरातली सगळी कामं करून बघा बाई साहेब. इमानदारी न राहीन. जीवात जीव असेपर्यंत काम करीन बघा. दया करा बाई साहेब गरीबावर. बरं बरं, पाय नको पडूस. तुझं कोणी नाही म्हणतेस, मग नवरा कुठे गेला तुझा? नवरा कामधंद्यासाठी मुंबईला म्हणून गेला. त्याचा आजपर्यंत काहीच पत्ता नाही बघा. वर्ष होऊन गेलं बघा. त्या नदीकडच्या पलीकडे माझं झोपडं आहे, पण त्यात काही शिल्लक नाही राहिलं. दया करा बाई साहेब. नाही म्हणू नका बघा बाई साहेब. ह्या पोरीला सांभाळण्याचं ते पण काम करीन बघा. इतर पण काही पण काम द्याल ते पण करीन बघा बाई साहेब. पण ह्या गरीबावर दया करा बघा बाई साहेब. ठीक आहे ठीक आहे, ही माझी मुलगी शक्ती. घे, द्या. हिला घेऊन आज द्या, माझ्याकडे द्या. अरे तुम्हाला सांगतो ही दारू आहे म्हणून आपण काय रे इथे बसून दारू पिताय? अरे माझी बाटली काय सांगितलं माहित नाही का तुम्हाला? दारू बंदी केली आहे गावामध्ये. अरे पण बाटली दे आणि तुम्ही इथे बसून दारू पिताय? फोडली त्यांनी बाटली फोडली त्यांनी बाटली फोडली. साऱ्या जणी आपण झिम्मावर खेळूया. याग याग साऱ्या जणी आपण झिम्मावर खेळूया. खुशीचा डोहात साऱ्या जणी दुंबून जाऊया. खुशीचा डोहात साऱ्या जणी दुंबून जाऊया. याग याग साऱ्या जणी
सुधा सुधा काय झालं तुला? डॉक्टरांना फोन कर. वहिनी साहेब, आनंदाची बातमी आहे. कसली? अहो, कसली काय म्हणताय? तुमची तारीख चुकली ना या वेळेला. अहो, तुम्ही आई होणार आहात. काळजी घ्यायला हवी आता. मी हम्म. मी मी आई होणार आहे. वा, अगं त्यांना बोलव ना. हो. डॉक्टर डॉक्टर खरंच खरंच मी आई होणार आहे. काय झालं डॉक्टर? अहो, नमस्कार. नमस्कार. नानासाहेब, तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? हो, तुम्ही बाबा होणार आहात. काय बोलताय? ही तर परमेश्वराचीच कृपा. हे शब्द ऐकण्यासाठी वर्षानुवर्ष कान आतुर झाले होते. तुम्ही आनंदाची बातमी दिली. काय बक्षीस देऊ मी तुम्हाला? खरंच? नक्की सांगू? सांगा. अहो, मला काही नको, पण आपल्या गावात एक प्रशस्त दवाखाना व्हावा, सगळ्या सोयींनी युक्त, एवढीच माझी इच्छा आहे. असं म्हणता? आणि सरकार दरबारी तुमचं वजनही आहे, तेव्हा तुमच्याकडे एवढं काम व्हावं. नक्कीच आताच कामाला लागतो. अहो, याचा फायदा आपल्या गावालाच होणार आहे. होय होय. ठीक आहे, नमस्कार. येते मी. काळजी घ्या वहिनी साहेब. आता नानासाहेब, काळजी घ्या. हो, या. नमस्ते. मी मी आई होणार. आले आले अले चला 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 भुईया जाऊया ना भुईया. सुधा, शारदा, आली बाई शारदा. तू कधी आली? अचानक आलीस ना? शारदा इथं घेऊन जा. भुईया जा भुईया जा भुईया जा भुईया भुईया भुईया. रे माझी सोनी. आज कसा वेळ मिळाला तुला यायला इथे? अगं, मुद्दामून वेळ काढला. तू फोनवरून एवढी आनंदाची बातमी दिलीस, म्हटलं प्रत्यक्ष जाऊन तुझं अभिनंदन करावं. बातमीच तशी होती ना. अगं, हो पण ना. तू फोन तरी करून यायचं होतंस मला. अगं, सरप्राईज द्यायचं ठरवलं. अब ते जाऊ दे ग. पण काय ग, तू हिच्यात काय गुंतत चाललीस? कोणात? ही ग शक्ती. अगं लहान आहे ग ती. काय ग, तुला आता कळत कसं नाहीये? आता तुला हक्काचा वारस मिळणार आहे. आता तुला तुझी काळजी घेतली पाहिजे. शक्य तितका आराम केला पाहिजे तू. कोणाची कोणती पोर, ना जात पात माहित, ना आई बापाचा पत्ता. बघा, तू तिच्यात जास्त गुंतत जाऊ नको. हो ग. आणि यांचा पण बराच जीव आहे. हो ना. हो ना. अगं 10 लाख रुपये तिच्या नावावर ठेवले त्यांनी. काय सांगतेस? 10 लाख? अगो बाई, बघा, पुढे जाऊन पूर्ण इस्टेट तिच्या नावावर करतील. आणि मग माझं बाळ, त्याला हो ना? डमरू आहे. ते लहान मुलांचं खेळणं आहे ना, मग मला पाहिजे तो डमरू. नाही बेटा, ते लहान मुलांचं खेळणं नाही, ते बाप्पाचं आहे. मी तुला दुसरा डमरू आणून दे. नको, मला हाच डमरू पाहिजे. अगं, हा बाप्पाने वाजवला ना, ते दुष्ट शक्ती पळून जातात आणि गरीबाचं कल्याण होतं. हो, हो. मग मला नको हा डमरू. सगळ्या गरिबांचं कल्याण होऊ दे. हो. पण नाना, मी या बाप्पाला डमरूवाले बाबा म्हणू? हो, म्हणा डमरूवाले बाबा म्हण. डमरूवाले बाबा, डमरूवाले बाबा.
मला खूप भूक लागली आहे. थोडं थांब, मी हिला भरवतेय ना. नाना नाना मला खूप भूक लागली आहे. अरे भूक लागली, आईने जेवायला दिलं नाही? अरे वा 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 वा. चल जेवायला देतो, चल. अहो हिला जेवायला द्या, भुकेलेली आहे. बघताय ना, मी भक्तीला भरवतेय. हो, पण त्यातलेच 2 घास हिलाही भरवा. नको, शक्तीचा उष्ट भक्तीला नाही भरवायचं. अहो काही झालं तरी ती अनाथ आहे, आपल्या पोटची पोट थोडीच आहे. आई अनाथ काय असतं? नाना तुम्ही सांगा ना अनाथ काय असतं? काही नाही, अनाथ काही नसतं. शारदाबाई आले. हिला जरा भरवा. ये शक्ती बेटा, मी तुला भरवते. आई तू मला भरव ना. मला वेळ नाहीये भरवायला. चल. माझ्या डमरूला मी भरू. हो आण. घ्या. ये. नमस्कार. या 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 नमस्कार, नाना नमस्कार. या 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 बसा. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. या या नाना बसा. नमस्कार मंडळी. या ठिकाणी आज जी ग्रामसभा आयोजित केलेली आहे, सुदैवानं नाना देखील उपस्थित आहे. आपलं गाराणं आपल्याला नानांकडे नक्कीच मानता येईल. मित्रांनो, पावसाची वेळ टळून गेलेली आहे आणि आपल्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे आणि विचार विनिमय करण्यासाठी आजची ग्रामसभा आपण बोलवलेली आहे. याच्यावर काही उपाय आहे का नाही? याच्यावर उपाय आहे. आपण सगळे गावकरी मिळून उद्या एक मोर्चा काढू, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेऊ आणि कलेक्टरला सांगू जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे. वाटल्यास आपण रोज आंदोलन करू जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही. बोला, तुम्हाला मंजूर आहे? अहो नाना, आपल्यावर देवाचा कोप झालेला आहे, तरी आपण शिवशंकराच्या मंदिरात जाऊन काहीतरी आराधना करूया. नानांनी आपल्याला आत्ताच सांगितलंय आणि ते आपल्या सगळ्यांना मंजूर आहे. त्याचप्रमाणे अण्णांनी सांगितलंय, तर आपण सगळे गावकरी शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि त्यांना एक रुद्राभिषेक करू आपण सर्व मिळून. आता आपण उद्या सकाळीच मंदिरात जाऊया. ठीक आहे, ठीक आहे. कसला विचार करताय? अगं, पावसाची वेळ सरून चालली तरी पावसाचा थेंब नाही. पाण्या वाचून सगळी पिकं जळून जाते. गावामध्ये उपासमारी आहे. नाना उपासमारी म्हणजे काय ते? बेटा तू लहान आहेस, तुला नाही कळणार. नाना तरी पण सांगा ना उपासमारी म्हणजे काय ते? तुला काय करायचंय ग? हा? उगाच चुरू चुरू बोलत असते काहीतरी. तू तिला कशाला रागवतेस ग? तुम्ही तिची बाजू घेऊ नका. तुमच्यामुळेच ती बिघडलीये, जास्त बोलायला लागलीये. लहान नाही कळत आणि मोठंही कळत नाही तिला. वात्रट नुसती. अगं, उपासमारी म्हणजे शेतात पीक येणार नाही, त्याच्यामुळे अन्न मिळणार नाही. एवढंच नाही तर प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. नाना आपल्याकडे तर भरपूर भात आहे आणि विहिरीत पाणी पण आहे. आपण त्यातला भात लोकांना देऊया आणि विहिरीतलं पाणी पण प्यायला देऊया. मग उपासमार होणारच नाही. बेटा डमरू, आपल्याकडचं अन्न आणि पाणी सगळ्यांना पुरणार नाही. मग आपण अजून भात आणूया आणि लोकांना देऊया. ते शक्य नाही डमरू. आता सगळ्यांच्या शेतात बी पेरलंय. आता पाऊस आला की सगळ्यांच्या शेतात भात येणार. नाना मग पाऊस काय येत नाही? अगं, देवाची मर्जी झाली ना तरच पाऊस पडेल. देवाची मर्जी म्हणजे डमरूवाले बाबाची मर्जी ना? तुझा डमरूवाला बाबा आहे ना, तो रागवलाय. मी डमरूवाले बाबाला सांगेल पाऊस पड. गुड गुड गुड.